आमची निगा ठेवता येत नाही तुला तर लावलीस कशाला आम्हाला, असं दर 15 दिवसांनी हे झाडं मला बघून असंच म्हणत असतील असं मला वाटतंय. कारण त्यांना लावल्याच्या नंतर नुसतं लावून सोडून देणं नाही, तर त्यांना वेळोवेळी खत पाणी घालणं आणि व्यवस्थित त्यांची निगा राखणं आणि पाणी सुद्धा कामापेक्षा जास्त न टाकणं. कारण त्याचा दुष्परिणाम काय झालाय तर आता काय सांगू. खाली दिलेल्या त्रिकोणी बटनामध्ये जर तुम्ही क्लिक केलं ना तर तुम्हाला डिटेलमध्ये तो व्हिडिओ भेटणार आहे. अति पाणी दिल्यामुळे माझ्या झाडांची कशी आणि मनी प्लांटची वाट लागली. आता यांना रस्ता दाखवायचं काम आपलंच आहे बरं का. जसं माणसाला रस्ता दाखवायला कुणी नसलं आणि माणूस जसा भरकटतो ना, तसेच हे पण आहेत. यांना जर रस्ता दाखवायला कुणी नसलं तर हे भरकटून बरोबर जातात. त्यामुळे यांना वेळोवेळी रस्ता दाखवावा लागतं. त्यामुळे ते व्यवस्थित महामार्गाने चालतात. तर त्यांना रस्ता दाखवायचं पण काम केलं. आणि किती दिवसापासून मला तुळस लावायची होती, कारण सगळं फर्निचरचं काम चालू असताना त्यावरती धूळ जाऊन जाऊन ती तुळस पूर्ण निस्तेज झाली आणि ती काढून टाकावी लागली. ती वाळली सुद्धा. म्हणलं आता चला इथे आपोआप तुळस आलेली आहे या कोरफडीच्या याच्यामध्ये, ती काढून लावूया. तर ते सुद्धा आज काम करून घेतलं. आणि तेवढ्यामध्येच दीदीचा फोन आला की भाजीवाल्या मावशी आलेल्या आहेत. मग त्यांच्याकडे पण गेलो. आमच्या भाजीवाल्या मावशी म्हणजे फार कमाल. भाजीपाला आणूनही देतात आणि निवडूनही देतात. आणि संध्याकाळचा बेत म्हणजे चायनीजचा होता. संध्याकाळी सगळेजण चायनीज खायला गेले. दीदीच्या घरचे लेकरं, आम्ही लेकरं, आमचे लेकरं सगळेच जण गेले. हा डिटेलमध्ये ब्लॉग जर बघायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेला त्रिकोणी बटन आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला डिटेलमध्ये ब्लॉग भेटणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण.